आजच्या दिवसाची सुरुवात आई दिर्बादेवीच्या निशाणाच्या आगमनाने झाली. हे निशाण शिमग्याच्या दिवसात जामसंडे गावच्या 12ही वाड्यांमध्ये फिरते. निशाण मांडावरती आल्यावर प्रथम तिथल्या मानकऱ्यांकडून त्याची पूजा होते. त्यानंतर ते निशाण गावातील प्रत्येक घराघरात जाते आणि घरातील प्रत्येक सदस्य त्या निशाणाची मनोभावे पूजा करते. गावातील सर्व घरात फिरून झाल्यानंतर निशाण पुन्हा मांडावर येते. सगळ्या गावकऱ्यांच्या रखवालीचे एकत्रित गाऱ्हाणे मांडावर घातले जाते आणि त्यानंतर आई दिर्बादेवी स्वरूप निशाण आपल्या परतीच्या प्रवासाला निघते. त्यानंतर रात्री देवी स्वरूप कोळीन सजवली जाते आणि फळाफुलांनी सजलेल्या मांडवाखाली खेळ उभा राहतो. असंच मग काय करणार, पर्याय नाही. पर्याय आहे का? लाजीरवाणी गोष्ट म्हणजे लाजीरवाणीच झाली. अरे तांबियोन म्हणतात, तांबियोवालो काही नाही. मग काय करणार ते का? तांबियो हरवलो. बसलो थंयच ठेवले. होय ना? पाटला माहिती आहे, कोण येत नाही. आणि आज एकदम वार कसलं, एकदम करकरी वारात पण येत नाही. आणखी शिंगत मग ह्या कसं होणार, ह्या कसा चालवणार, कसं नाका सांगा तुम्ही पुढे. काय बोलतो आम्ही इलाव रोजचा काय तास बघणार कसा. अरे रोजचाच रंग जी हाणली होती ना, तो असं रोवलं होतो. आंब्याची बाग राहतो बाबा, आंब्याच्या बागेत होत तांब्यावर गल्ला सावडली. अरे ही परिस्थिती ह्या बरा
गदाचाच काय टिकणार काय देवकडे एक फिरतात ते आणून सोडतो अच्छा पण माझी ना चार बायका जाईन तर पाठवून चालता काय अरे आता बाय काय हा माझ्या तुझ्या तेवढं एवढा मग काय माझा मोबाईलवर माझं काय नाही मोबाईलात बघलं काय ना तरी सुद्धा येऊचा हे अजून आमच्याकडे तिची हट त्यांच्याकडे म्हणतात त्याला तर नाही काय सांगणार नावानीचा आता बेबी म्हणतो माहिती तुका नवऱ्याक बेबी म्हणतात ही अशी परिस्थिती आहे अवो गेलो बेबी म्हणणार दादा बेबी बेबी कोणा म्हणता बाजूचा पॉल म्हणता पप्पा काय बेबी लाड आहे अशी परिस्थिती झाली काय मी वेडो होय तर किती 10 मिनिटं सुद्धा नाही आता टाइमपास काढलो एका उद्यापर्यंत उभ्या नव्हता कोणा नंदरबाबला कोणी आज जरा टाइमपास करू गेलोय काय उद्या मागव जाऊचा काय उद्या शुक्रवारचा बाजार आहे म्हटलं दसऱ्यांका जाणार नाही दसऱ्या शुक्रवारचा बाजार आहे उद्या आम्ही जरा येतो अर्धे फुटले बाजार आहे बोलवलेलो काय बाजार काय बाजार देवगडा गेल्याशिवाय चेन पडणार नाही काय सांगू बाबा हे कलियुगच असा जॅकेट पावर मुंबईत गेले असते म्हणजे मी पण मुंबईत रचिलो वाटतं तुका भारी दिसता कमलाबाई शब्दाला खराब आहे होता आपण मुद्द्यावर येऊया हा मुद्द्यावर तर आपलं काय म्हणणं माझा काय म्हणणं कलियुग चालू कलियुग बरोबर आपला कोकण त्याच्यात मळी पण द्यायची मळे काय फार नाही कोकणाच्या बरोबर आता जे मुंबईच्या सगळे कोकणात येते कोकणातून मळे देतले बरोबर कोकणात घाटावर गेले तर घाटावर नाही जाऊचे तसे घाटावर शिमगो नाही पहिले पोरगी बघू घाटावर जाता मजा ही फक्त कोकणात समजला ना पोरगी घाटावरची चालतात तुमका काय भेटत नाही खायचे सांगणार मग असं विषय मी काय म्हणतोय आपला कोकण या कला संस्कृतीचा परंपरा टिकवणार पण एका सध्या कोणाची तरी दृष्ट लागली कोणाची तरी लागली ती काय माहिती नाही आपलीच लागली आपल्या संस्कृती का काय सांगणार ही आपली संस्कृती काहीतरी पुढे नेऊ हवी कारण ही संस्कृती बघ आपली ही बघ ही पुढ्यातच बघ ही बघ रिकामी आहे संस्कृती ही संस्कृती आपला काहीतरी पुढे नेऊची सध्या लोक पावत चाललेला अरे पुढे नेऊची बरोबर पण अशी टेरेसवर बसून पुढे जाणार काय ती जातली बघ किती लोक टेरेसवर बसतात बघ खाली बसतात आणि ती संस्कृती कशी जाईल पुढे आता बघूया आपण आपला फक्त काय त्या गारणा घालूचा तू काय घालायचा ना मी नाही घालतो आपली विद्येची देवता कोण गणपती बरोबर एका आपण गारणा घालूया बाबा ह्या याच्यातून तूच आम करता बरोबर तो काय नवीन जमाना येलो त्याच्यातून आता तूच काय तो वाचव बरोबर तर आपण हे गणरायाची आली स्वारी
नवीन जमाना आहे सध्या काय चालू अरे नवीन कपडे पण काढून घालतो आणि तेव्हाचे लोक फाटलेले कपडे शिवून घालत होते होय ना हो बरोबर ना आता काय चालू आहे ते बॉल बॅट बॉल आहेत पूर्वीचे म्हणजे विचार कर काय सध्या चालू आहे परिस्थिती पायाकडे फाटतो हाताकडे फाटतो चांगले कपडे फाटतो हा बरोबर तुला तेव्हा काय करत होते काय फाटलेले कपडे पण अरे आता नवीन हजाराची जीन्स पॅन्ट घेतो आणि हजूरशी कप्पे मारतात ते कसे मारूचे सोड दुकानातच गावतात त्या फाटलेला घेऊन येतो आणि त्या घालतो घालतात ना म्हणजे जमानो खय गेलो होतो बदललो ना एका कोणी दृष्ट लागली का बरोबर आता आपण तू काय बदलू शकत नाही मी बदलू शकत नाही हे बदलू शकत नाही बरोबर ना का बदलला कोण आपण ती पाश्चात्य संस्कृती आत्मसात केलं समाजाला आपली सोडून दिली त्याच्यामुळे हा परिणाम हा विषय बरोबर बरोबर आता पुढे आपण घेऊया हो कुणी आईचा राखत नाही मान कुणी आईचा राखत नाही अरे आता आजकाल कोण आईचं मान पण राखत नाही मग बरोबर विचार केलं औषधी चांगल्या चेडवा व दळण धरून चेडू जाता कानात एअरफोन असतं आणि आई बाका काय जमूचा नाही तू जा आणि गायता करून असं चालू पण त्याची मैत्रीण इली आणि ती का सांगल्या गोचल जरा रील्स करूची या लगेच उठतं आणि जातं ना रस्तो म्हणून काय म्हणू नको रेल्वेचं प्लॅटफॉर्म म्हणू नको गावात काम करूचा म्हटलं याचे पाय मोडलेले बरोबर ना मग बरोबर तेव्हा एक म्हण होती पोरान बापसाची चप्पल घातल्या की पोरगं मोठं झालं बरोबर आता लहान मुला पण बापसाची चप्पला घालून लागली बरोबर ना तुझं जे नाही घाली तो पण घालतो भर चौकात हे पोरा पोरी सिगरेटी दारू पितो मग काय सांगणार आहे का ते लिलू विचार 13वीतला पोरगा घेतला लिलू कुठे तो लिलू तो पण घेतला तो बोट 13वी पोरगे पाकिटा भरून म्हणजे ह्या खरा ना मग खरा नाका पटला प्रत्यक्ष अनुभवलं समोरच बाबा असली पाकिटा घेता म्हणजे खय जमानो गेलो होतो बदललो होतो तो बघ त्याचा साक्षीदार पण नाही गादी वालो त्याच्याकडे पण घेता असो विषय कुणी आईचा राखत नाही काय सांगणार आता
ह्याचा मग सगळा बंधू बाबा सगळे बसतात ना पुढे येऊ गं. नाही नाही ते घाबरत ते शेवटच्या रात्री सगळे येतील समजला विषय. मग तुका ठेवतील पाठी सौभाग्यवती विशेष झाली आता. सौभाग्यवती विशेष झाली. बाबा डॅडी आणि मम्मी झाली आता. माता आता नाही माता यो जमानो कशवा इंग्लिश जमानो मारवाड. तेव्हा सौभाग्यवती लीला जायचा. सौभाग्यवती ना श्रीमती म्हणजे काय? श्री म्हणजे काय काय माहिती? विष्णू. आणि मती म्हणजे काय? मी म्हटलं त्या मालिकेतलं श्री काय विष्णू आणि मती म्हणजे लक्ष्मी. माका तोच माहिती. मती बरोबर विष्णू आणि लक्ष्मी अशी ह्या कोणा माहित आता कोण जाईल मिस्टर अँड मिसेस इंग्लिश जमाना काय सांगणार त्यांना आता. इंग्लिश जमान्यात आई बाबा हे दोन गोड शब्द सध्या लोक पावले. लोक नाही पावले. लोक पावले कोणाच माहिती? आजी आजोबा. बरोबर. थोड्या दिवसांनी नातवंगाच्या आजी खाया आजी कोण विचारित ना आजीच माहित नाही. कारण आई आणि बाबाची जागा कोणी घेतली ना आजीची ना आजीची जागा कोणी घेतली ना आई बाबा. बरोबर. आता कोण म्हणतात ना तू आजी आणि आजोबा आई आणि बाबा बस हे दोन शब्द. आणि त्यांची आई आणि बाबाची जागा कोणी घेतल्या? मम्मी आणि डॅडी. बरोबर. मॉम डॅड. जमानो खय गेलो इंग्लिश जमानो गेलो. बरोबर ना. बरोबर. आणि आताची नवरी जी नवीन आपल्या नवऱ्याचा हो करू का हाक मारित ना बेबी. बरोबर. असं चालला सध्या. आपल्याला पण बरेच असतील बरेच भरपूर म्हणजे उजेडात आणू पण नको. असू दे आम्ही आपलं सांगूचं काम केलं. आम्ही आपलं काम करतो की बाबा ही जी आपली संस्कृती आहे ती काहीतरी तुम्ही कमी करू नको. जपून ठेवा ती. आम्ही त्याच्यावर विचार करू. आणखी सौभाग्यवती विशेष झाली आता. सगळा म्हणतो विषय गोटू जो झाला नाही मग गोटू म्हणणार. गोटू काय लाडू काय 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 म्हणतील ते का समजला ना. फक्त बघितलं आम्ही बाबा काय उजेडात आणला ना. काळोखात बसतो पगार उजेडात आणला. बरोबर. आणखी बराच काय घेऊया. हो ते घेऊन टाक. अरे पिटी कुळदाची दिसेना हल्ली भाजी.
उडदाची पिठी भरपूर कर्जन करायची त्यावेळी. होय, होय. आता कोणाच्या ताटात काय दिसत नाही, नाही नाही. बरोबर. ती पण हळूहळू कमी होत चालली आहे. डांगार पण कोणाला आता माहिती नाही. डांगार करतात. तुमचा माहिती नाही ती बघ थंय बसली आहे ना, ती का माहिती आहे डांगार पिठीचा काय करतात का विचार आता करतात काय करतात रोज करतात नाही ना महिन्यातून एकदा असतात महिन्यातून एकदा बघ आणून खातात. त्याची जागा आता कोणी घेतल्या ना चिनी विशाल म्हणजे चायनीज बरोबर. पिझ्झा बर्गर ती तुमचा महिन्यातून एकदा गावा चायनीज महिन्यातून 10 वेळा गावा बरोबर ना बरोबर आहे ना. मग त्याची जागा कोणी घेतल्या ना चायनीज. आता बरोबर नाश्त्यासाठी मॅगी घेऊन येतात पाकिटा. अरे त्यावेळी नाश्ता सकाळी पेज करायचे पाहुणे करायचे ना. शेवया पण करतात कंटाळा येतात मॅगी 2 मिनिट में एकदम तो विषय मॅगी खाप पण बरी लागता म्हणतात ना. होय पण सवय कोणी केल्या ना आपल्या पोरांका आपणच करतो कारण करून तो कंटाळ येईल बाबा. त्यांनी पोट भरता पोराचा कोणचे भरतो डॉक्टरांचे बरोबर ना. मग तब्येत बिघडली की डॉक्टरकडे कशा चायनीज मुळे समजला ना. असो विषय होय होय. म्हणून चायनीज कमी करा खावा तुम्ही नाही 4 महिन्यात 2 महिन्यात एकदा पण खात खूप पण खाता मी नाही खात बाबा.